नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्तानं दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अजित पवार गटाला अद्यापही मंत्रिपदासाठी कोणताही फोन आलेला नाही. देवेंद्र फडणवीस हे आता सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे सध्या तटकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत. अजित पवार गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल त्यामुळे आता उपस्थित केला जातोय. प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र अद्यापही अजित पवार गटाच्या एकाही नेत्याला या संदर्भातला फोन आलेला नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे देखील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जातोय का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि त्यांचे इतर सहकारी देखील आता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहेत. अक्षय, तटकरेंच्या निवासस्थानी मोठ्या घडामोडी सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस हे देखील दाखल झाले आहेत. नेमकं काय समजायचं? सागर, नक्कीच सुनील तटकरे यांचं हे दिल्लीतलं रकाबगंज रोडवरील हे निवासस्थान आहे आणि या संपूर्ण निवासस्थानी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरू होती आणि त्याच बैठकीमध्ये आता उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील प्रमुख नेते असलेले देवेंद्र फडणवीस हे देखील या संपूर्ण बैठकीमध्ये सामील झालेत. दुसरीकडे आपण पाहू शकतो की नरेंद्र मोदी यांच्या 7 जनकल्याण मार्गावरील निवासस्थानी 11:30 वाजता जे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सामील होणारे खासदार आहेत त्यांचा चहापानाचा कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. पण अद्यापपर्यंत एनडीए मध्ये घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थान मिळालेलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अद्याप प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची जोरदार चर्चा होती. कालपर्यंत त्यांचा देखील आत्मविश्वास होता की मला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागेल, परंतु अद्याप देखील त्यांना पीएमओकडनं कोणताही कॉल आला नसल्यामुळे एनडीएचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं गेलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि दुसरीकडे भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवार आणि त्याचसोबत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेण्याकरता सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची समजूत काढण्यासाठी आलेले आहेत का हा प्रश्न निर्माण होतोय आणि त्या संदर्भातली आतमधली घडामोडीची चर्चा जी आहे ती देखील होताना पाहायला मिळते. महाराष्ट्रातून खरं तर रामदास आठवले असतील, रक्षा खडसे असतील, मुरलीधर मोहोळ असतील, नितीन गडकरी असतील, पियुष गोयल असतील, या सर्वच खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली आहे. परंतु महत्त्वाचा जो राज्यातला घटक पक्ष एनडीए मध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याला अद्याप देखील मंत्रिपदासाठी कोणताही फोन आलेला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार आहे की नाही हा प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण झालेला आहे. आणि त्या सगळ्या संदर्भात सुनील तटकरे यांच्या घरी महत्त्वाची बैठक सुरू आहे. नक्कीच अक्षय, काही वेळापूर्वीच प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला, किंबहुना माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला त्यावेळी मी अद्यापही फोनच्या प्रतीक्षेत आहे असं उत्तर प्रफुल्ल पटेल यांनी दिलं. तर अक्षय, यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाही, मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत. अजित पवार गटाला अद्यापही मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही आणि सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. पुन्हा एकदा जाणार आहोत अक्षय यांच्याकडे. अक्षय, काही वेळापूर्वीच प्रफुल्ल पटेल यांना ज्यावेळी माध्यमांनी प्रश्न विचारला की अद्यापही तुम्हाला फोन आलेला नाहीये, मात्र त्यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणालेत की मी अद्यापही फोनच्या प्रतीक्षेत आहे. सागर, सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी गेल्या 3 तासांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार हे जवळपास 2.5 तासांपूर्वी सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या या निवासस्थानी दाखल झाले आणि त्यानंतर छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे नेते मंडळी आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल स्वतःही देखील दाखल झाले. त्यावेळेस प्रफुल्ल पटेलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मला अद्याप कोणताही पीएमओकडनं कॉल आलेला नाही मंत्रिपदासाठी आणि मी
कॉलची वाट पाहत आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे एनडीएचा महत्त्वाचा राज्यातील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे की नाही हा प्रश्नचिन्ह होता. त्यामुळे आता स्पष्ट झालेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान नाहीये, कारण की दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी चहापाण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्या चहापाण्याच्या कार्यक्रमाकरता जे खासदार मंत्रिमंडळामध्ये ज्यांची वर्णी लागलेली आहे, ज्यांना पीएमओ कडनं कॉल आलेला आहे ज्या खासदारांना, त्या सर्व खासदारांची ब्रीफिंग सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 जनकल्याण मार्गावरील निवासस्थानी ती बैठक सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जे 2 खासदार आहेत, अर्थात एक प्रफुल्ल पटेल जे राज्यसभेवर खासदार आहेत आणि दुसरे खासदार रायगडचे सुनील तटकरे जे लोकसभेतून निवडून आलेले आहेत, त्या दोघांनाही अद्याप कोणत्याही प्रकारचा कॉल आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सध्या ज्या केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ होणार आहे त्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये राष्ट्रवादीचे कोणतेही खासदार जे आहेत ते केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेणार नसल्याचं पाहायला मिळतंय. आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची समजूत काढण्याकरता सध्या सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे एकीकडे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राष्ट्रवादीचे जे महत्त्वाचे नेते आहेत 4 ते 5 अर्थात छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे या सर्वच प्रमुख नेत्यांची बैठक सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी होते. त्यामुळे एक मनधरणी आणि समजूत काढण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं होतोय का हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सागर, नक्कीच अक्षय, या सर्व घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे. वेळोवेळी ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.